शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर आता ऑपरेशन टायगरच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव दौऱ्यावर असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत मिश्किल विधान करत कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहेत असा दावा केला. तुळजापूरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून कैलास पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सरनाईकांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे जवळचे मित्र असल्यानं सरनाईकांच्या या वक्तव्यामुळे कैलास पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. मात्र पाटील यांनी अद्याप ठाकरे गटासोबतची आपली निष्ठा कायम असल्याचं स्पष्ट केलंय. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणीला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान करण्यात आले असून तिरंग्याच्या रंगामध्ये सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे. पुण्यातील श्रीमंत मोरया प्रतिष्ठानकडून ही फुलांची सेवा अर्पण करण्यात आली आहे. सजावटीसाठी तब्बल 2 टन विविध फुलांचा वापर करण्यात आला असून गुलाब, ऑर्किड, शेवंती, झेंडू, जिप्सो, जरबेरा आणि ब्लू डेजी यांचा समावेश आहे. मंदिर व भक्त निवास परिसरात तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अशक्तपणासह चक्कर, ताप आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवत असल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. नुकताच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केला होता. या दौऱ्यात धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांनी इशारा बैठका घेतल्या. मोठा प्रवास आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दौऱ्यांमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची माहिती आहे. दरम्यान कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे सरकारवर आक्रमकपणे टीका करताना दिसतायत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसंच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 1057 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात 301 शौर्य पदकं जाहीर झाली असून त्यापैकी महाराष्ट्रातील 20 पोलीस आणि 13 अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशिष्ट सेवेसाठी 92 पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 664 पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण आणि होमगार्ड तसंच सुधारात्मक सेवा क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही गुणवत्तापूर्ण आणि विशिष्ट सेवेसाठी पदकांनी गौरवण्यात आले. राज्यात आज काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर असून आज मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील काही दिवस राज्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी लाल किल्ल्यावर प्रथमच वंदे मातरमचं औपचारिक गायन करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी हर घर तिरंगा मोहिमेचा उल्लेख केला. आज प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं. देश नव्या संकल्पासह पुढे जात असून 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी युवा शक्तीची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदा वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हा सोहळा विशेष ठरला. अमेरिकेच्या नोआ या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं एल निनो बाबत पुढील 9 महिन्यांचा अंदाज जारी केलाय. त्यानुसार जानेवारी 2027 पासून विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान कमी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या मान्सूनपर्यंत न्यूट्रल स्थिती निर्माण होऊ शकते. सध्या प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील तापमान सरासरीपेक्षा 2.9 अंशांनी अधिक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान विक्रमी तीव्रतेचा एल निनो निर्माण होण्याची शक्यता 69% असल्याचा अंदाज आहे. मात्र नोव्हेंबर नंतर त्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. जून 2027 पर्यंत तापमान सरासरीच्या जवळ येण्याची शक्यता असून न्यूट्रल स्थितीचा पुढील मान्सूनवर मोठा प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे ऐतिहासिक आकडेवारीवरून दिसते.
जपानच्या टोकियोजवळील चिबा प्रांतात गुरुवारी रात्री विक्रमी मुसळधार पाऊस झाला. काही भागात एका तासात तब्बल 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, जी ऑगस्टच्या संपूर्ण महिन्यातील सरासरी पावसाइतकी आहे. अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन होऊन मोठी जीवितहानी झाली असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुमारे 7,000 प्रवासी विमानतळावर अडकून पडले, तर 4 लाखाहून अधिक लोकांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले. जवळपास 45,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जपानच्या हवामान संस्थेनं चिबाच्या काही भागांसाठी सर्वोच्च लेव्हल 5 चा इशारा जारी केलाय. बचाव कार्य सुरू असून पाऊस कमी झाला असला तरी पूर आणि भूस्खलनाचा धोका कायम आहे. महिला आशिया कप 2026 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान दुबईत होणाऱ्या या स्पर्धेत भारताचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. स्मृती मानधना उपकर्णधार असेल, मात्र स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झालीय. तिच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आलाय. यासारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 30 ऑगस्टला थायलंड विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 30 सप्टेंबरला हाँगकाँग चायना, तर 5 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध सामना होईल. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायाचं अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हिनं कौतुक केले. देवोलीनानं एक्सवर पोस्ट करत एका प्रामाणिक अधिकाऱ्यानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलंय असं म्हटलंय. तुकाराम मुंढेंसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रत्येक विभागात असते तर कायदा मोडण्यापूर्वी गुन्हेगारांनी विचार केला असता, असंही तिनं म्हटलंय. प्रामाणिकपणाची मोठी किंमत मोजावी लागते असा उल्लेख करत FDA विभागातील भेसळ आणि गैरप्रकारांविरोधातील कारवाईसाठी मुंडेंना पुरेसा वेळ मिळावा अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली आहे. मे 2026 मध्ये FDA आयुक्त पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर मुंडे यांनी विविध ठिकाणी कारवाया केल्यात.